राज्यातल्या सर्व आंबेडकरी जनतेला क्रांतिकारी जय भीम। आज आम्ही शासकीय निवासी शाळा वैजापूर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि इतर आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीनं आज या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे। आपल्याला सांगायचं झालं तर आज आम्ही या ठिकाणी का उपस्थित राहिलेलो आहे, तर त्याचं कारण असं आहे की 25 ऑगस्ट रोजी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी एक जीआरच्या माध्यमातून पत्रक काढलेलं आहे, जीआर काढलेला आहे आणि त्यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे की शासकीय निवासी शाळा जी नवबौद्ध आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पूर्णपणे मोफत असं शिक्षण देण्यासाठी या शाळेची आणि संस्थेची निर्मिती झालेली। परंतु संजय शिरसाट यांच्या माध्यमातून अचानकपणे या शाळेचं नाव निवासी शाळा असं असून ते नाव बदलून अचानकपणे छत्रपती शिवाजी महाराज पब्लिक स्कूल अशा पद्धतीनं नामकरण करण्याचा एक केविलवाला प्रयत्न आपल्याला बघायला मिळतो। परंतु वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही जाहीररित्या या राज्याच्या पालकमंत्र्याला, या औरंगाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला आमचा सवाल आहे की अचानकपणे शाळेचं नाव बदलायचं आणि त्याची ओळख मिटवायची, याच्या पाठीमागे आपला कुठला अजेंडा आहे हे देखील आपण स्पष्ट करणं गरजेचं आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही जाहीर पद्धतीनं सांगू इच्छितो की अत्यंत संवेदनशील असा हा विषय, छत्रपती शिवाजी महाराज हे विश्ववंदनीय आहेत त्याबद्दल कुठलीच शंका नाही, परंतु शाळेची ओळख सातत्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय निवासी शाळा अशी असून नवबौद्ध आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ही संस्था काम करते, समाज कल्याणच्या अंतर्गत असलेली ही शाळा आहे आणि या शाळेची ओळख आपण अचानकपणे का बदलू पाहतात? यामाग या शाळेमध्ये मागासवर्गीयांच्या मुलांना पाठीमागे टाकून आपल्याला इथं दुसरे कोणी काही प्रयत्न करायचा आहे का? पब्लिक स्कूल याचा अर्थ आपला काय होतो हे देखील आपण विचार करणं गरजेचं आहे। त्यामुळे वंचित बहुजन आघाडी या प्रश्नावर पूर्णपणे काम करणार आहे आणि आमची जाहीर मागणी आहे की या शाळेचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय निवासी शाळा असंच असलं पाहिजे। छत्रपती शिवरायांच्या नावानं जर आपल्याला शाळा सुरू करायची असेल तर आपण निश्चित करावी, पण त्याची पुनर्निर्मिती करून नव्या ठिकाणी समाज कल्याण अंतर्गत छत्रपती शिवराय आणि जिजाऊंच्या नावानं आपण शाळा चालू करावी। त्याला आमचा देखील पूर्णपणे जाहीर पाठिंबा असेल असं सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो आणि या पुढचं पत्रव्यवहाराच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी समाज कल्याण असेल, पालकमंत्री असेल, सर्वांकडे या प्रश्नावरती पाठपुरावा करणार आहे। जय भीम।